तर कोकणाप्रमाणेच पुणे जिल्ह्यात सुद्धा पावसानं ठाण मांडलंय। त्यामुळे इंद्रायणी नदी धोकादायक पातळीवरून वाहतीये। आळंदीमधले 4ही पूल पाण्याखाली गेलेत। त्यामुळे इंद्रायणीच्या 2 तटांचा संपर्क तुटलाय। बुधवारपासून सुरू होणाऱ्या आषाढी वारीवर पाऊस पुराचं सावट असताना मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना एक महत्त्वाचं अपील केलंय। बघूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। पंढरीची वारी हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव। बुधवारी आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींची आणि गुरुवारी देहूमधून तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ होणार आहे। मात्र वारकऱ्यांच्या स्वागताला यंदा वरुण राजानं जोरदार हजेरी लावली आहे। गेल्या 2 दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीनं पात्र सोडलंय। आळंदी या ठिकाणी आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता। मात्र आता पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे आणि रिमझिम पाऊस आता सुरू आहे। मात्र आज सकाळपासून झालेल्या पावसानंतर इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतीये। इंद्रायणी नदीने काहीसा रौद्र रूप या ठिकाणी घेतलेलं आहे। जर आपण समोर बघत असाल तर आळंदीतील जे माऊलींचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी जवळपास 4 पूल आहेत, उड्डाण पूल आहेत। मात्र ते 4ही उड्डाण पूल सध्या पाणी खाली गेलेले आहेत। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना एक आवाहन केलंय। वारी सुरू होते। वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे 4ही पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत। त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल किंवा त्यातनं कुठलंही डिझास्टर होणार नाही। त्यानंतर वारकऱ्यांनी आहे तिथंच थांबावं असं आवाहन देहू आळंदी संस्थांकडून करण्यात आलंय। वारीला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी, दिंडेकरांनी व फडकऱ्यांनी व इतर येणाऱ्या भाविक भक्तांनी जीवत येताना ज्या ठिकाणी आपण आज त्या ठिकाणी थांबा। त्या जीवत येण्याचा प्रयत्न करू नका। नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। इंद्रायणी नदीचे 2 पूल पाण्याखाली गेलेले आहेत। संस्थांतर्फे, पोलीस कमिशनरतर्फे, साहेबांतर्फे, ग्राम नगरपंचायततर्फे सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी आज त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी राहा। या ठिकाणी पुराची परिस्थिती पाहता आळंदी देवस्थाननं योग्य त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहेत। महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, भाविक भक्त असेल, यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं। मात्र पाऊस असो की आणखी काही, वारी यथासांग होणार यावर सर्वसामान्य वारकऱ्यांची दृढ श्रद्धा आहे। पाऊस जरी किती आला तरी त्या ठिकाणी तो वारकरी पुण्याला किंवा इतरत्व घरी थांबणार नाही। तो आळंदीला प्रस्थानला येणारच आहे आणि देहूला सुद्धा प्रस्थानला येणार आहे। बाकी मुख्यमंत्री साहेबांनी जो आढावा घेऊन अलर्ट केलेला आहे, बाकीचे लोक पुण्यावरून सार होतीलच, पण तरी मानाची दिंडी आहे, त्यांनी प्रस्थानला इथे यावंच लागल। आणि वारकरी हा निष्ठावंत असल्यामुळे पाऊस किती आला तरी ते वारकरी इथं आल्याशिवाय राहणार नाही। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलेलं आहे तेही योग्यच आहे म्हणा, कारण शेवटी प्रत्येकाची सुरक्षता ही महत्त्वाची आहे। आणि आळंदीमध्ये जे आज इंद्रायणी नदीला जो महापूर आलेला आहे तर त्याकरता संपूर्ण प्रशासन सज्ज आहे आणि प्रशासनाचं संपूर्ण वारकऱ्यांना सहकार्य आहे। त्याच्यामुळं आम्हाला असं वाटत नाही की पुरापासून वारकऱ्यांना काही भीती होईल म्हणून। कोणत्याही संकटाशिवाय आषाढी वारी सुरक्षित होणं महत्त्वाचं आहे। धोधो बरसणारा पाऊस सरकार आणि वारकरी दोघांचीही परीक्षा घेतोय। नाझीमुल्लाहसह मिकी घई, एबीपी माझा, आळंदी।